नमस्कार, कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय मी. कारण की गेले 3 महिने मी थोडा दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो आणि मी कंटेंट कुठल्याही प्रकारचा टाकू नाही शकलो. ना मी रील, ना मी स्टोरीज, ना पोस्ट काहीच करू नाही शकलो. कारण की होते थोडेफार माझे प्रॉब्लेम्स. बट आता मी सॉल्व्ह झाले प्रत्येक गोष्टींमधून आणि एक नवी सुरुवात करायला मी ट्राय करतोय आता. कारण मी लास्ट 3 महिन्या अगोदर 2 महिने Instagramवरती प्रॉपर कन्सिस्टंटली काम केलं. मी तेव्हा जिओपॉलिटिक लेव्हलचा व्हिडिओ बनवायचो. जिओपॉलिटिक किंवा मग इंडियन पॉलिटिक्स ज्या पण गोष्टी असतील त्या मी व्हिडिओमध्ये कव्हर करायचो. बट जो एक्सपिरियन्स आला मला त्या 2 महिन्यामध्ये, माझे व्हिडिओ व्हायरल सुद्धा गेले. 1-1.5 लाख समथिंग एका व्हिडिओवरती व्ह्यूज आहेत. बाकी व्हिडिओ 4-5 हजार, 10,000, 12,000 असे व्ह्यूज होते व्हिडिओवरती माझ्या. बट त्या 2 महिन्यामध्ये मला एक एक्सपिरियन्स आला की आपण काही माणसांची ना मेंटॅलिटी नाही चेंज करू शकत. कितीही आपण कोणासाठी चांगला विचार केला किंवा कितीही आपण लोकांसाठी झटलो, बोललो, आपण नाही गोष्टी चेंज करू शकत. कारण की त्यांना चेंज नाही व्हायचं. सो मी आता ॲज अ फ्रीलान्सर ज्या गोष्टी केल्या लास्ट 4 to 5 yearsमध्ये, ज्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी शिकल्या, त्या गोष्टी मी इकडे शेअर करणार आहे. मी एक वेबसाईट डेव्हलपर आहे, डिझायनर आहे. सो आतापर्यंत मी कमीत कमी 40 ते 50 क्लायंट, क्वालिटी क्लायंटसोबत काम केले. त्यांच्या वेबसाईट बनवून दिल्यात. लोकांना डिफरंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्यात, लाईक वेबसाईट डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, फोटोग्राफी आणि बरंच काही. ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करतो, कसे माझे क्लायंट येतात माझ्यापर्यंत, कसे मी क्लायंट फाइंड करतो, सोबत कसे मी फ्रीलान्सिंगमधून पैसे कमवतो, कसं मी घरी बसून काम करतो, या सगळ्या गोष्टी मी आतापासून माझ्या इंस्टाग्रामवरती शेअर करणार आहे. आणि बाकी राहिला टॉपिक, जे मी लास्ट व्हिडिओ बनवायचो जिओपॉलिटिक लेवलचे, तर त्यामध्ये जे मुद्दे असतील बोलण्यासारखे त्याच्यावरती मी डेफिनेटली बोलेल. मला भीती नाही कुठल्या गोष्टींची. माझं एक फक्त मत आहे की भाई मला माझं पण लाईफ सॉल्व्ह करायचं आहे आणि ज्यांना त्यांचं लाईफ सॉल्व्ह करून घ्यायचं त्यांचं लाईफ सॉल्व्ह करायचं आहे. मला बाकीच्यांचं लफड्यामध्ये नाही पडायचं. त्यासाठी मी थोडासा स्किप होतोय आणि मी ज्या लोकांना, ज्या मुलांना जर फ्रीलान्सर काम करायचं आहे किंवा मग जे जॉब करतात त्यांना पण एक साईड बिझनेस हवा आहे, तर त्यांना मी कसं गाईड करू शकतो, त्यांना मी कसं नॉलेज देऊ शकतो, माझं जे माझ्याकडे आहे ते मी या यूट्यूब चॅनल या किंवा मग या इंस्टाग्राम पेजच्या थ्रू ट्राय करून देण्यासाठी. जे पण मला डीएम्स आले गेल्या 3 महिन्यामध्ये व्हिडिओ बंद केल्यानंतर, त्या सगळ्यांना थँक्यू. असा सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टची गरज तर मला राहीलच आणि आतापर्यंत तुम्ही जो सपोर्ट केला मला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि थोडे दिवस मी नव्हते व्हिडिओ बनवत, त्यासाठी मनापासून सॉरी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.